नांदेड शहरात गोकुळनगर भागातील आठवडे बाजारात महापालिकेचं पथक भाजी विक्रेत्यांना सूचना देत होतं। यावेळी भाजी विक्रेत्यांनी गोंधळ केला। या आठवडे बाजाराचा शहरातल्या वाहतुकीवर परिणाम होतोय। मावळ तालुक्यातल्या शिक्षकांसाठी मूल्यवर्धन प्रशिक्षण आयोजित केलं होतं। या उपक्रमात मावळातील 390 शिक्षकांनी सहभाग घेतला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भगूर दौऱ्यावर होते। यावेळी त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या वाड्याला भेट देत सावरकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केलंय। पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील पश्चिम भागात हजारो हेक्टर द्राक्षाची शेती केली जाते। सध्या द्राक्ष पिकाच्या छाटणीच्या कामाला वेग आलाय। जागोजागी द्राक्ष उत्पादक शेतकरी या कामात गुंतलेत। द्राक्ष पिकांसाठी सध्याचं वातावरण चांगलं आहे। यावर्षी समाधानकारक उत्पादन मिळेल असा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे। राज्य शासनानं स्मार्ट आणि इंटेलिजंट विलेज ही प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी राज्यातील 5 जिल्ह्यांमधील 75 गावांची निवड करण्यात आली आहे। पहिल्या टप्प्यातील या प्रायोगिक तत्वावर निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये सिंधुदुर्गच्या वैभववाडी तालुक्यातल्या 21 गावांचा समावेश करण्यात आला आहे। नाशिकमधील तपोवनाचा विषय गंभीर आहे। झाडं लावणं आणि जगवणं मोठं काम आहे। साधुग्रह दुसरीकडे करता येईल का ते सरकारनं पाहिलं पाहिजे, समीर भुजबळ यांचं हे मत आहे। संगमनेर तालुक्यातल्या पठार भागात अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या 3 अड्ड्यांवर घारगाव पोलिसांनी छापा टाकला। यावेळी 11,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय आणि 3 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातल्या जामण्यापाणी गावात गांजाची लागवड करण्यात आली होती। ही माहिती मिळताच अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, नाशिक कृती विभाग आणि धुळे जिल्हा पोलिसांनी छापा टाकला। या प्रकरणात कालूसिंग पावरा, कृष्णा पावरा यासह इतरांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। पुणे जमीन घोटाळा प्रकरणात दिग्विजय पाटील यांच्या वकिलांनी आज विकास खर्गे समितीसमोर त्यांची बाजू मांडली। दिग्विजय पाटील मागच्या वेळी स्वतः आले होते। पार्थ पवार किंवा वकिलांशी बोलणं झालंय का हे सांगता येणार नाही। शीतल तेजवाणी सोबत कोणताही संपर्क नसल्याचं ॲडव्होकेट प्रशांत पाटील यांनी सांगितलंय। अहिल्यानगर शहरातल्या आयुर्वेद चौकात उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिप्परसे यांच्या उपस्थितीत 130 मॉडिफाय सायलेन्सर रोलरखाली चिरडण्यात आले। गेल्या 1 महिन्यापासून शहरात चालू असलेल्या या मोहिमेमुळे त्रासदायक आणि कानठळ्या बसवणारा बुलेटचा आवाज आता कमी झालाय।